तरी माया मम्मी प्लीज हॅव अ सीट. बोला. सर, सत्यजित सुर्वे यांना गोळ्या घालण्याचं नेमकं काय कारण? हे बघा, सत्यजित सुर्वे यांनी कायदा हातात घेतला होता आणि जेलमधील कैदी माजी आमदार तात्यासाहेब मोहिते यांना बंदी बनवून ते आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे यांच्यावर डिपार्टमेंट कडून काही कारवाई होणार आहे का? बिलकुल नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाहीये. कारण इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे हे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत. मुळात त्यांनी स्वतःचं नातं बाजूला ठेवून आपलं कर्तव्य पार पाडलं आणि ही ऍक्शन घेतलेली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे. पण मग सत्यजित सुर्वेंनी तात्यासाहेबांना बंदी का केलं होतं? नाही, तसं एक्झॅक्ट कारण काही समजू शकलेलं नाहीये. पण तुम्हालाही माहिती आहे की तात्यासाहेबांची आणि त्यांची अगदी पुराणी दुश्मनी होती. त्यामुळे हाच राग डोक्यात धरून त्यानं हे कृत्य केलं असण्याचा आमचा संशय आहे. पण कारागृहात येऊन एक माणूस एखाद्या कैद्याला बंदी बनवतो, यात पोलिसाची नाचक्की आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हे बघा, सत्यजितना आत येणं हे चुकीचंच होतं. परंतु त्याला आत येण्यासाठी ज्या लोकांनी मदत केली त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई केलेली आहे. मुळात प्रश्न असा निर्माण होतो की सत्यजितनं पोलिसांना कधीही त्रास दिलेला नाहीये. त्यांनी नेहमी सहकार्य केलेलं आहे. परंतु असं असताना देखील त्यांनी हे पाऊल का उचललं हा मोठा प्रश्न आहे. पण सर, आता इथून पुढे तुम्ही ही परिस्थिती कशी हँडल करणार आहात? कारण सत्यजित सुर्वे यांना साताऱ्यात खूप मान आहे आणि जर का त्यांच्यासाठी लोक रस्त्यावर उतरली तर तुम्ही काय कराल? हे बघा, आमचं पोलीस डिपार्टमेंट काय एवढं कमकुवत नाहीये आणि माझ्या सहकार्यांवरती पूर्ण विश्वास आहे. ही सगळी परिस्थिती अगदी व्यवस्थितपणे आम्ही हँडल करू. आणि आज जनता तर सुज्ञ झालेली आहे, त्यामुळे कायद्याचा आदर करते. मात्र आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी समाजाला एक आव्हान करू इच्छितो. असं कुठलंही कृत्य करू नका की ज्याच्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल आणि आपण याच्यातून सुरळीत मार्ग बाहेर काढूया. पण सर, समजा चुकून सत्यदादाच्या जीवाला जर काही धोका झाला तर तुम्ही काय स्टँड घेणार आहात? नो मोर क्वेश्चन प्लीज. सॉरी सर, एक क्वेश्चन. सॉरी. मंजू, हे नेबट आत्ता फक्त ढकलय तुला बाहेर. पुन्हा जर माझ्या लेकाच्या आजूबाजूला दिसलीस ना तर तुझीच बंदूक घेऊन तुलाच गोळ्या घालीन. माया तुम्ही काय बघत बसताय? चला आतमध्ये. हो चित्रकार, तुम्हाला सत्याची शपथ आहे. हो आतमध्ये. मम्मी साहेब, माया साहेब, मम्मी साहेब ऐका माझं. अहो, रडताय कशाला? रडू नका, रडू नका प्लीज. माफी मागितली ना मी तुमची. माफी मागायच्या आधी कळायला पाहिजे होतं कसं बोलायचं असते ते. तुम्ही मला पाहिजे ती शिक्षा द्या बस. सॉरी सॉरी. मी ना तुम्हाला वचन देतो, माझ्या आयुष्यातली तुमची जागा मी कधीच दुसऱ्या व्यक्तीला घेऊ देणार नाही. मॅडम, वाघमाऱ्यांकडून जी काही चूक झाली त्यासाठी मी तुमची माफी मागतो. सत्या, तू का माफी मागतोयस? मॅडम, हे बघा, मला माहिती आहे त्यांनी नियम मोडलाय. त्यांना सुट्टी नसताना त्या पळून आल्या होत्या. अहो, पण त्या फक्त माझ्यासाठी आल्या होत्या. माझ्यावर असणाऱ्या प्रेमासाठी आल्या होत्या. ताऊ, प्लीज तुम्ही जरा समजून घ्या आणि त्यांना आत सोडा प्लीज. आता थोडेच दिवस शिल्लक आहेत ना. का? कारण माझी बायको इन्स्पेक्टर होणार आहे ना. इन्स्पेक्टर मंजिरी सत्यजित सुर्वे. मंजू, मंजू अगं,
कसे आहेत सत्यजितराव? हा? माहित नाही, मम्मी सत्याला भेटूच देत नाहीत. हा मी टीव्हीत बघितली तर खरंय का ग? सत्यजितरावांवर तू गोळी झाडलीस? म्हणजे अगं का वागलीस असं? तुझ्या मनात एवढा राग काय त्यांच्याबद्दल? हा, नवरा आहे तो तुझा, आज तुझ्यामुळे त्यांची काय अवस्था झाली बघ जरा. आई, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तो तात्यासाहेबांना मारायला निघाला होता आणि मला ऑर्डर्स होत्या वरून, म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं. नाहीतर सध्या कायमच्या जेलमध्ये गेला असता. ते काय बी असू देत, तू दुसरा मार्ग शोधायला हवा होतास मंजू. अगं जर सत्यजितरावांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर लोक तुला जबाबदार धरतील. असं नको बोलू, सत्याला काही नाही झालं पाहिजे. तू एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतंस मंजू. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतंस ना तरी येळच आली नसती आज. आई, आता ते महत्वाचं नाहीये, सत्यताजीने बघितलं पाहिजे. चल लवकर. खबरदार तुमच्या तिघींपैकी बी कोणी माझ्या लेकाजवळ गेलं तर. ह्या तिघींनीच माझ्या सत्याला संपायचा कट रचला होता. ह्या तिघींनीच तुमच्या सत्या दादावर हाजी येळ आणले. तेव्हा लक्ष ठेवा ह्यांच्यावर. ह्या तिघी बी इथं दिसल्या नाही पाहिजेत. आत्ताच्या आता धक्के देऊन बाहेर करा ह्यांना. मम्मी साहेब असं नका करू. मला एकदा सत्यजितरावांना बघू दे. म्हणजे जे काही वागले ना त्यासाठी मी तुमची माफी मागते. माझा लेक जीवनाशी गेला असता तेव्हा बी येऊन फक्त माफीच मागितली असती ना तू. चल हो बाहेर ना. खबरदार एक पाऊल जरी पुढे टाकलं तर अजिबात माझ्या लेकाजवळ फिरकायचं नाही कोणी बी. आत्ताच्या आत्ता ह्यांना हाकलून द्या. आणि जर ऐकलं नाही ना तर सरळ गोळ्या घाला ह्यांना. चला निघायच ना. हो चला चालतो इकडनं देसाचं ना अजिबात इकडं. आता मम्मी साहेबांनी सांगितलं खरोखर गोळ्या घालू.